लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अधिमायेच्या दर्शनासाठी रविवारी तसेच काल सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी सप्तशृंग गडावर उसळलेली होती. यावेळी सप्तशृंग गडाला अगदी यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. शनिवार, रविवार आणि सोमवारी अशा सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे शनिवारपासूनच गडावर भाविकांची मोठी रीक लागलेली होती. धनुर्मासातील दुसरा रविवार असल्यानं अधिमायेच्या मूर्तीवर पडणाऱ्या सूर्याचे किरण बघण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश बरोबरच राज्यभरातून लाखांवर भाविक गडावर दाखल झालेले होते. धनुर्मासातील महापूजेस पहाटे 5 पासून पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रारंभ झाला. सूर्यनारायणाचे किरण अधिमायेच्या पायावर पडताच मंदिर गाभाऱ्यातील दिवे बंद करून महाआरती पार पडली. दुपारी अधिमायेस तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाचे लाडू, वांग्याचे भरीत आदी पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सकाळी भाविकांच्या कासव टप्प्यापर्यंत तर सायंकाळी उशिरापर्यंत राममंदिर टप्प्यापर्यंत दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. तर फ्युनिक्युलर ट्रॉली रोपवेच्या तिकिटासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचं देखील या ठिकाणी दिसून आलं. गर्दीमुळे रोपवेचे प्रतीक्षालय भरलेले होते तर ट्रॉलीसाठी रांगा लागलेल्या होत्या. सर्वसाधारण 5 मिनिटांच्या अंतरानं ट्रॉलीची ये-जा सुरू असली तरी ट्रॉलीद्वारे मंदिरात जाण्यासाठी 1 तासाची प्रतीक्षा करावी लागत होती. फ्युनिक्युलर ट्रॉलीची गर्दी बघून भाविकांनी पायरी रस्त्याची वाट धरली. गडावरील व्यावसायिकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे. गडावर खासगी वाहनांना मोठ्या संख्येनं भाविक दाखल झाले असल्यानं गडावर वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झालेली होती. राज्य परिवहन महामंडळानं नाताळच्या सुट्टीनिमित्त नाशिकसह नाशिक जिल्ह्यातील विविध आगारातून गडासाठी अतिरिक्त बस सोडणं अपेक्षित असताना नियमितच बस गडावर वाहतूक करीत असल्यानं भाविकांना नाईलाजास्तव खासगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागत होता. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सप्तशृंगगड.